तर भाजपनं या निवडणुकीत मोठा विजय प्राप्त केलेला आहे। जवळपास 129 जागांवर आपण पाहतोय की भाजपचे उमेदवार या ठिकाणी विजय होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे आता भाजप हा महाराष्ट्रातला क्रमांक 1 चा पक्ष ठरतोय आणि भाजपच्या याच विजयावर नितीन गडकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूयात। नितीन गडकरी यांचं हे ट्विट आहे। राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच समस्त कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन। हा कार्यकर्त्यांचा विजय आहे। भाजपच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर विश्वास कायम ठेवत भाजपला साथ दिलेल्या जनतेचे आभार देखील गडकरी यांनी मानले। तर नितीन गडकरी यांची आता ही प्रतिक्रिया समोर येते आहे। समस्त महाराष्ट्रातल्या जनतेचे त्यांनी आभार मानलेले आहेत। भाजपकडनं जोरदार सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आपल्याला दिसतात। राज्यात भाजपला घवघवीत यश मिळालं। या यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत। थोड्याच वेळात ते रामगिरी बंगल्यावर पत्रकार परिषद घेणार आहेत। मुख्यमंत्री आता माध्यमांशी संवाद साधणार आहेत। श्रीकांत, घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। निश्चितच आपण बघितलं गडकरी यांनी जनतेचे आभार मानलेले आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांची ही संपूर्ण निवडणूक म्हटली जाते। कार्यकर्त्यांसाठी खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा कार्यकर्त्यांना मान असतो। त्यामुळे त्या संदर्भात आता फडणवीस नेमकं काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे।